गुड मॉर्निंग. नमस्कार सर्वांना. गुढीपाडव्याच्या हार्दिक असे शुभेच्छा. नवीन वर्ष आपणास भरभराटीस जाऊ, या नवीन वर्षात आपणास नोकरी मिळावी अशी प्रार्थना करून आज आपण आपल्या मेन विषयाकडे जाऊ. की आज आपण पाहतो आहे की बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या अंदाज सांगितले जातात की किती भरती होईल, काय होईल. एक्झॅक्ट आकडेवारी आपल्याला समजायला तयार नाही. तर आज आपण थोडंसं त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊया. थोडासा छोटासाच व्हिडिओ आहे, तर काळजीपूर्वक बघा अशी सर्वांना विनंती. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट्स करायला विसरू नका. तर आपण ॲप्रॉक्सिमेट किंवा रिअलिस्टिक वॅकन्सी पाहतो आहे टेट 25-26साठी. तर आपण पाहतो की टेट 2017नुसार एवढी कमी पण भरती होणार नाही आणि 22 सारखी मोठी पण होणार नाही. तर आपण एक्झाम रिअलिस्टिक आकडेवारी पाहतो आहे. असं नाही की कोणी म्हणते 75,000, कोणी म्हणते 9,000, कोणी म्हणते 5,000च होईल. तर आपण डिटेल 1 बाय 1 पाहूया. तर आपण इथं स्क्रीनवरती दिसेल आपल्याला की जानेवारीला जो GR आला होता एज्युकेशनल डिपार्टमेंट GR, ज्यानुसार मे 2026पर्यंतचं जे रिटायरमेंट आहे यामध्ये भरती करण्यात येणार आहे. तर मे 2026पर्यंतची संभाव्य रिक्त जागा रिटायरमेंट प्लस करंटच्या एक 9,000च्या आसपास आपल्याला सांगता येतील. स्पेशली झेडपीसाठी विशेष पदभरती नवीन आहे की 9,720, जसं की आपण मागच्या अधिवेशनात पाहिलं होतं. सद्यस्थितीत जर पाहिलं आपण तर 5,700 प्लस रिक्त प्लस समायोजन प्लस रिटायरमेंट, म्हणजे 5,700 समजा आता रिक्त जागा आहे, त्यामध्ये समायोजन होईल. म्हणजे जो GR आहे 2024 मार्चचा, त्यानुसार काही समायोजन वगैरे होईल. आणि काही रिटायरमेंट जे आपण पाहतो वार्षिक 5,000 ते 7,000 आहे. असा जर विचार आपण जर केला तर टोटल 8,000 ते 9,000 प्लस जागा आपल्याला झेडपीला येऊ शकतात किंवा येतीलच असं आपण मान्य करूया. तर झेडपीचं जर बायफर्गेशन आपण जर केलं तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की करंट प्लस रिटायरमेंट 5,000 ते 6,000 पदं आहेत. करंट प्लस रिटायरमेंट नवीन पदभरतीची जी निर्मिती केली गेली किंवा मंजुरी आहे ती 5,000 पदं आहेत. आणि 80% नियम प्लस समायोजन केलं तर म्हणजे 80% समजा पदभरती 10,000 आहे, 10,000चे 80% समजा 8,000 असतील प्लस समायोजन, किंवा 6,000 प्लस 11,000 प्लस 80% प्लस समायोजन असं जर केलं मिनिमम 9,000, किंवा आपण असं पकडून चालू आहे की 6,000 ते 7,000 पदे हे झेडपीचे 100% येतील. त्यानंतर आपण या पदभरतीमध्ये नवीन आपण फोकस केलं किंवा आपल्याला माहीत झालं की आदिवासी विभाग असतील, समाज कल्याण असेल, ह्यांचीसुद्धा काही जागा येणार आहेत. तर आपण पाहिलं की समाज कल्याण विभागात सध्याच्या आकडेनुसार 800 ते 1,500 पदं येतील. जास्त काही पदं नाहीत समाज कल्याण, तर 800 ते 1,500 पदं. त्याचबरोबर आदिवासी विभागाची जवळपास 3,500 ते 4,000 अशी पदं यामध्ये येणार आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो की जे आता जी केंद्रप्रमुख भरती झाली ती आता पुढची प्रोसेस सेकंड टप्प्यामध्ये किंवा फेजमध्ये ते आपल्याला इन्क्लूड करता येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला माहिती की जे भटके किंवा जे अशा प्रकारचे शाळा आहेत त्यांचीसुद्धा काही पदं येतील. पण आपण एक मिनिमम अंदाज घेऊया. आता माझा अंदाज जर सांगता येईल तर 100% ग्रँटेड शाळा आहेत आपल्याला समजा झेडपीच्या व्यतिरिक्त. मिनिमम 5,000 ते 5,500, समाज कल्याण 800 ते 1,000, आदिवासी विभागाच्या 4,000 ते 5,000. त्यामध्ये पेसासुद्धा आपण पाहिलं की नवीन GRनुसार त्यामध्ये फोकस केला गेलेला आहे. त्याचबरोबर झेडपीचे आपण मिनिमम 9 म्हणतो तर आपण 6,000 ते 7,500 जागा धरूया. तर याची जर आपण आकडेवारी केली तर मिनिमम 15,800 किंवा मिनिमम 15,000 जागा ह्या कुठेही गेल्या नाही. त्यामुळे खचून न जाता आपण या पदभरतीमध्ये आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारे संधी मिळेल अशी अपेक्षा करतो. आपण जे आंदोलनं चालू आहे त्याचाही देखील आपल्याला फायदा होईल असे आपण अपेक्षा करूया. तर रिअलिस्टिक आकडेवारी तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं आहे? काही चेंजेस किंवा काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये मला कळवा. आपण लवकरच एक बोर्डवरती किंवा एक डिजिटल बोर्डवरती विचार आहे की आपल्याला टेट किंवा सिटेटसाठी आपण बॅच सुरू करण्याचा किंवा फ्री यूट्यूबवर सुरू करण्याचा विचार करत आहोत. कारण मी सिटेट व 1-2 टेट KVS अशा अनेकशा काही परीक्षा मी उत्तीर्ण केलेल्या आहेत. मला सेंट्रलचा किंवा
सायकोलॉजीचा चांगल्या प्रकारे अनुभव आहे. म्हणून माझं इच्छा आहे की हा अनुभव आपण इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करायला हरकत नाही. तर भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर. गुड बाय. थँक्यू.